ठाणे बारामतीसह कुणासोबतही डील करू शकतो। एकनाथ शिंदे आणि अजितदादांसोबतच्या राजकीय संबंधांवर फडणवीसांचं भाष्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाकिस्तानातून धमकी, मुख्यमंत्री कार्यालय उडवण्याचा मेसेज। धमकीनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर। स्वारगेट बलात्कार प्रकरणी मंत्री योगेश कदम, संजय सावकार यांचं संतापजनक विधान। तर संवेदनशील प्रकरणावर बोलताना काळजी घ्या, मुख्यमंत्र्यांनी टोचले मंत्र्यांचे कान। स्वारगेट बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती। तर आरोपी गाडीला थोड्याच वेळात शिवाजीनगर कोर्टात हजर करणार। पुण्यात शिवाजीनगर न्यायालयासमोर महिलांचं आंदोलन। आंदोलक महिला पोलिसांच्या ताब्यात। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी। शक्ती विधेयक मागे घेण्यासंदर्भातला प्रस्ताव गृह विभागातर्फे कॅबिनेट बैठकीत मांडला जाणार, सूत्रांची माहिती। तर सरकार विधेयक मागे घेणार असेल तर ते चुकीचं, वडेट्टीवारांचा आरोप। विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा। भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, सुनील प्रभूंचं नाव आघाडीवर। सोमवारी उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेत्याचा निर्णय घेणार। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने शॅडो कॅबिनेटची घोषणा। सरकारच्या 100 दिवसीय कार्यक्रमावर लक्ष ठेवणार। उद्धव ठाकरे पाप लपवण्यासाठी लंडनला जातात। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। पाप धुण्यासाठी गंगेत डुबकी, मात्र उद्धव ठाकरेंनी केली होती शिंदेंवर टीका। संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये कॉपीचा सुळसुळाट। कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण भरारी पथकाच्या भेटीत कॉपींचा खच। शिक्षण संस्थांच्या अध्यक्षांसह 17 जणांविरोधात गुन्हे दाखल। मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात। अपघातामध्ये एकाचा मृत्यू, ट्रक चालक आणि क्लीनर जखमी।